नमस्कार. श्री जी के प्रधान लिखित आणि डॉक्टर रामचंद्र जोशी यांनी अनुवाद केलेली साद देती हिमशिखरे ही कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 7व्या भागाला सुरुवात करतो आहोत. गुरुदेवांचे आंतरिक दर्शन सावकाशपणे मला होत होते किंवा गुरुदेव करून देत होते असे म्हणूया. काही क्षणापूर्वी ऐकलेला त्यांचा आवाज माझ्या कानात अजूनही घुमत होता. ते ज्ञानाचे प्रदर्शन नव्हते, ना पांडित्याचा आविर्भाव होता. त्यात वक्तृत्वही नव्हते. त्या जीवाभावाच्या गोष्टी होत्या, अनुभवातून प्रकटलेल्या. मला तर असेच वाटले की त्यांचे सायंकाळचे बोल ही तत्वमीमांसा नसून ते जणू स्वतःचे अनुभव निवेदन करत आहेत. त्यांच्यात काहीतरी दुसऱ्याला ओढ लावणारे सामर्थ्य आहे. मी त्यांच्याकडे आकर्षिला जात आहे, खेचला जात आहे असे मला राहून राहून वाटत होते. गुरुदेवांना समजून घेणे ही साधी गोष्ट नाही याची मला स्पष्ट कल्पना आली. पण असेही वाटले की जर यांच्या सहवासात बरेच दिवस राहता आले तर अत्यल्प का होईना गुरुदेव कोण आहेत, कसे आहेत याचे मला आकलन होईल. त्यांचा इतक्या लोकांवर पडणारा प्रभाव आणि लोकांनाही त्यांच्याबद्दल वाटणारे प्रेम यामागील मर्म काय याचा उलगडा मला हळूहळू का होईना पण आपोआप होत होता. थोडेसे चालल्यावर आम्ही वाळूत बसलो. सायंकाळच्या प्रवचनाबद्दल मी अजूनही विचार करत होतो. त्यांचा शब्द स्मरणिकेत लिहून ठेवायचा, म्हणजे पुढे जरूर लागेल तेव्हा तो वाचता येतील असेही मी मनात ठरवत होतो. गुरुदेव चेट्टियार यांच्याशी बोलत होते आणि मी श्रोत्याचे काम करत होतो. तेवढ्यात मी कशाचा विचार करत आहे असा प्रश्न गुरुदेवांनी मला विचारला. मी ताबडतोब उत्तरलो, तुमच्या प्रवचनाबद्दल. त्यावर ते म्हणाले, आता त्याबद्दल विचार नको. भाषण झाले गेले, त्याचे निर्माल्य झाले. जणू काही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरच ते देत आहेत अशा शब्दात ते पुढे म्हणाले, माधव, तुझ्या समस्या तुझ्या तूच विचारपूर्वक सोडवशील ना तर कोणतेच प्रश्न सुटणे कठीण नसते याचा तुला अनुभव येईल. फक्त प्रश्नाबद्दल विचार करताना माणसाने स्वतःबद्दल प्रामाणिक असायला हवे व खऱ्या तळमळीने प्रश्न सोडवण्याची जिद्द हवी. मी म्हटले, थोडक्यात म्हणजे गुरुदेव, तुम्ही गुरु व त्यांनी दाखवलेले मार्ग याबद्दल निषेधच व्यक्त केलात आज. पण मला ते आवडलेही नाही आणि तितकेसे समजलेही नाही. मी काय बोललो हे समजण्याचा तू प्रयत्न करीत आहेस की तू जे आत्तापर्यंत वाचित आलास किंवा 4 जणांकडून ऐकलेस त्या संदर्भात माझे बोलणे तू तोलीत मापीत बसला आहेस? गोंधळ होतो त्यामुळेच. मी मघाशी सांगितल्याप्रमाणे श्रवण कसे करावे, ऐकावे कसे हे जर तुला कळू शकले असते तर तू आत्ता जे म्हणत आहेस ते म्हणाला नसतास. गुरु आणि गुरु उपदेश यांना आता काहीच अर्थ उरलेला नाही. स्वतःवरची जबाबदारी टाळण्याकरता या गोष्टीचा सध्या उपयोग केला जात आहे, केवळ पळवाट म्हणून, सुटका म्हणून. भौतिक नफ्या तोट्याच्या माध्यमाने, आरामविरामाच्या कल्पनेने केवळ या 2 शब्दांचे सध्याच्या या ऐहिक जीवनात मूल्यमापन केले जात आहे. खरी गोष्ट अशी आहे की गुरु शोधावा लागत नाही की तो पसंत करायचा नसतो. तो गुरु स्वतः आपला शिष्य पारखून निवडत असतो. त्याचे अज्ञान नाहीसे करण्याकरता तो त्याला ज्ञानदान करतो. असे भाग्य ज्या शिष्याला मिळते ते शिष्य गुरुला जीवनात आणि आपल्या आयुष्यात सर्वोच्च स्थान आपणून देतात आणि त्याकरता कसलाही त्याग करायला ते मागेपुढे पाहत नाहीत. कारण गुरुकृपा प्रसादापुढे तो त्याग पदार्थ वाटतो त्यांना. गुरुवरील त्यांचा विश्वास इतका उत्तुंग आणि आढळ असतो की त्याला ते परमेश्वर स्वरूप समजतात आणि त्यामुळे गुरुच्या ज्ञानाबद्दल, कर्तुम शक्तीबद्दल शिष्याला संदेहच नसतो. मुळी गुरुलाही शिष्याचे कल्याण कशात आहे याची पुरेपूर माहिती असते आणि कसलीही अपेक्षा न बाळगता तो त्याचे हितच पाहतो. शिष्यागणिक प्रत्येकाच्या मानसिक व शारीरिक घडणीमध्ये गुरु शिष्याला धडे देत असतो, त्याचे जीवन घडवत असतो. कारण व्यक्तिशः प्रत्येकाची त्याला माहिती असते आणि म्हणून प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने झेपेल असे ज्ञानदान केले जाते. आता तू सांग, या वर्णनाशी मिळते जुळते गुरुजन आणि शिष्य तुला आजपर्यंत आढळले आहेत? मी माझे याबद्दलचे अज्ञान कबूल करून म्हटले, तुम्ही म्हणता ते खरेही असेल. कारण गुरु आणि शिष्य या परंपरेचा मला काहीही अनुभव नाही. आम्हाला घरी परतायला उशीर झाला. जेवणे उरकल्यावर गुरुदेव म्हणाले, माधव, तू आता विश्रांती घे.
मी माझ्या खोलीत परतलो आणि त्या संध्याकाळी गुरुदेव जे काही बोलले त्याची मला आठवली तशी मी माझ्या दैनंदिनीत सविस्तर नोंद केली. मी जे आत्तापर्यंत ऐकले व वाचले ते समजून कसे घ्यायचे याबद्दलचा नवा दृष्टिकोन गुरुदेवांनी आज दिला असे मला वाटले. माझ्या ठाम मतांना हादरा बसला होता, तर काही अपरिवर्तनीय म्हणून उरी बाळगलेल्या कल्पना गळून पडत होत्या. एक नवी अंतर्दृष्टी येत आहे असे मला वाटले. पण या उलथापालथीने मनही कमी अस्वस्थ नव्हते झाले. मला वाटले की निखाल स्वच्छ व सुस्पष्ट विचारसरणी ती ही, आणि गुरुदेव जे जे बोलत होते ते त्यांच्या वैयक्तिक अनुभवातूनच. त्या दिवशी झोपायला मला बराच उशीर झाला असावा. मला जाग आली तेव्हा नुकताच सूर्योदय झाला होता. डोक्यावरचा मोठा थोरला भार कमी झाल्याने हलके हलकेसे वाटावे त्याप्रमाणे मला वाटत होते. मी ताजातवाना झालो होतो. एक वेगळीच हुशारी वाटत होती. व्यवस्थित कपडे करून मी गुरुदेवांकडे गेलो तो 7 वाजले होते. चेट्टीयार मला दिवाणखान्यातच भेटले आणि त्यांनी सांगितले की गुरुदेव त्यांच्या पित्याशी बोलत बागेत बसले आहेत. त्यांनी मला चहा करता नेले. टेबलाशी चेट्टीयार यांच्या मातोश्री आणि भगिनी चहा करता माझी वाटच पाहत बसलेल्या आढळल्या. गुरुदेवांनी दूध अगोदरच घेतले होते. चेट्टीयार यांनी चहा घेतला. बागेत गुरुदेव, मी गेलो तो वृद्ध चेट्टीयारशी बागेतील फुलझाडांबद्दल, फुलांच्या ताटव्याबद्दल आणि त्यांच्या पद्धतशीर निगराणीबद्दल त्यांच्या गप्पा चाललेल्या आढळल्या. वनस्पतीशास्त्राचीही गुरुदेवांना चांगली माहिती असून बागायतीचा त्यांचा अभ्यासही असल्याप्रमाणे ते ठामपणे बोलत होते. एव्हाना दर्शन घेणाऱ्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली होती. म्हणूनच चेट्टीयार दिवाणखान्यात चलावे असे म्हणत होते. पण गुरुदेवांनी सुचवले की बागेत एखाद्या झाडाखाली बसणेच त्यांना आवडेल. त्याप्रमाणे चेट्टीयार यांनी नोकरांना सूचना दिल्या आणि एका अशोक वृक्षाच्या छायेत गालीच्या पसरण्यात येऊन गुरुदेव स्थानापन्न झाले. त्यांनी आलेल्या सर्व लोकांना समोर गालीच्यावर बसायला सांगितले. तो दिवस रविवारचा असल्याने येणाऱ्या लोकांच्या पाठीमागे व्यवसायाचा तगादा नव्हता आणि त्यामुळे थोड्याच वेळात आम्ही बसलो होतो त्या भागातील बागेचा विभाग लोकांच्या गर्दीने भरून गेला. काही थोडे लोक वगळल्यास बहुतेक लोक गुरुदेवांबाबत काही ना काही अपेक्षा बाळगून आलेले दिसत होते. त्यांच्याकडून आपणाला काहीतरी दिलासा मिळावा अशी त्यांची अपेक्षा दिसत होती. सर्वांनाच देण्यासारखे गुरुदेवांजवळ काही आहे की नाही याबद्दल मी साशंक होतो. पण जमलेल्यांची गुरुदेवांकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती. गुरुदेवांजवळ दैवी शक्ती असल्याने त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्याकडून कृपाप्रसाद मिळेलच अशी खात्री जमलेल्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. क्षणभर का होईना मनाला ओझरता असा विचार स्पर्शून जाई की कायेने गुरुदेव आमच्या कितीही जवळ असले तरी त्यांचे विचार आमच्यापासून अति दूर आहेत, अथवा कुणा दूरस्थानी ते समरस झाले आहेत. ते प्रत्येकाशी बोलत होते, थट्टा मस्करी करत होते, मोकळेपणाने आणि आनंदी वृत्तीने वागत होते. पण त्यातही एक तऱ्हेचा अलिप्तपणा आहे याची मला मनोमन जाणीव होत होती. एकामागून एक जण गुरुदेवांच्या पायाला स्पर्श करून त्यांना अभिवादन करीत होता. प्रत्येकाजवळ थोडेसे बोलून गुरुदेव आशीर्वाद देत होते. दर्शनार्थी जमावातील एक जण नंतर म्हणाला, गुरुदेव, देवावर विश्वास ठेवून एखाद्या मूर्तीची पूजा अर्चा करूनसुद्धा आत्मदर्शन व साक्षात्कार घडणार नाही असे का गुरुदेवांना म्हणायचे आहे? तात्काळ सर्वत्र शांतता पसरली. प्रत्येकजण गुरुदेवाचे उत्तर ऐकण्यास उत्सुक दिसला. गुरुदेव म्हणाले, देव व ईश्वर नि श्रद्धा व विश्वास या शब्दांचा दुर्दैवाने फार गलथानपणे अर्थ समजावून न घेता विचार केला जातो. भोवतालची परिस्थिती, कौटुंबिक परंपरा, आपण ज्या प्रकारे वाढवले जातो त्या प्रकारचे शिक्षण आपल्याला मिळते या ने अशा कित्येक गोष्टींच्या चाकोरीतून जाण्याची आपणास अशी सवयच पडून गेली आहे आणि त्याचा एकत्रित परिणाम असा झाला आहे की विशिष्ट आणि संकुचित चौकटीतच विचार करण्याची आपल्याला नकळत सवय झालेली आहे. त्यामुळे आपण जे बोलतो त्याला विशिष्ट अर्थ असतो, तोल असतो, मोलही असते याची जाणीवच आपल्याला नसते. आणि शब्दांचा अर्थ आणि महत्त्व व मर्म न समजताच आपण त्यांचा स्वैर वापर करत असतो. आपण समजतो त्यापेक्षा एकेका शब्दाचा वेगळा अर्थ असू शकेल असा विचार कधी आपल्या मनाला स्पर्शसुद्धा करीत नसल्याने आपण समजून चालतो की आपले तेच बरोबर. त्यामुळे निराळा विचार करण्याची गरजच वाटत नाही आपल्याला.
आपले विचार कसे चालतात याचे आपण कधीच निरीक्षण केलेले नसल्याने आणि कृतीपाठीमागेही डोळसपणे वैचारिक बैठक नसल्यामुळे आपण जे जे करतो तेच बरोबर, त्यात बदल किंवा सुधारणा करायला हवी असे आपणाला वाटतच नसते. मनाची ही फसवणूक दीर्घकाळच नव्हे तर अव्याहत चालू असते. देव म्हणजे तुम्ही काय समजता हे तरी मला कळू दे. तुमची आराध्य देवता मूर्ती म्हणजे काय आहे, तीवर तुमची श्रद्धा व भक्ती आहे म्हणता, म्हणजे नेमके काय याचा नीटसा उमज तरी तुम्हाला झाला आहे का? उत्तराकरता न थांबता गुरुदेव म्हणाले, तुमची या बाबतीत विचारसरणी कशी चुकीची आहे, विचार शून्य आहे याची चर्चा करण्यात मी वेळ घालवू इच्छित नाही. पण माझ्या बोलण्याशी पडताळून तुम्ही आपापल्या समजुती पारखून घ्या म्हणजे झाले. श्रद्धा म्हणजे ठाम विश्वास, जी कशाचीही अपेक्षा बाळगत नाही, जीमध्ये फायद्या तोट्याचा ओझरतासुद्धा विचार संभवत नाही आणि त्यामुळे जीमध्ये कधीही बदल होत नाही अशी मनाची अविचल स्थिती. अशी अविचल भक्ती तुम्ही तुमच्या देवाबद्दल बाळगता का? मला वाटते तुम्ही देव सर्वत्र आहे, सर्व व्यापून राहिला आहे आणि सर्व शक्तिमान आहे असे मानता. एवढेच नव्हे तर या म्हणण्यावर तुमची श्रद्धा आहे, विश्वास आहे. त्यामुळेच न्यायी, सत्याचा स्त्राता, सृष्टाचे पालन करणारा आणि दृष्टांचे निर्धालन करणारा, तुमच्या इच्छा आकांक्षाची परिपूर्ती करणारा असा तो आहे असे तुम्ही विश्वासाने धरून चालता. असे असेल तर तुम्हाला मूर्तीपूजाही मान्य असता कामा नये. कारण ज्यांचा त्या सच्चित घन परमेश्वरावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्याने चैतन्य स्वरूप ईश्वराशिवाय इतर रूप धारण करण्याचे कारणच नाही. कारण त्यामध्ये अनन्य भक्ती नाही. श्रद्धेचे खरे मर्मच समजले नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. श्रद्धा उडाली असे म्हणावे तर ते मर्माघात केल्यासारखे होईल. कारण श्रद्धा ही कधीही नाहीशी होत नसते. तुम्हाला जर ईश्वर खऱ्या अर्थाने समजला असेल तर त्याच्या रागालोभाचा, रागावण्या रुसण्याचा, त्याला संतोष देण्या घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हे स्पष्ट व्हायला अवघड पडू नये. त्याची स्तुती करणे, त्याला भोग चढवणे, त्याला नैवेद्य म्हणून लाच देणे, बळी देणे, विशिष्ट प्रकाराने व उपचाराने पूजा अर्चना करणे, विशिष्ट ठिकाणीच त्याला पाहणे, भेटणे, त्याची प्रार्थना करणे या सर्व गोष्टी फोल ठरतात. यावरून हे स्पष्ट होते की देवभक्तीच्या नावाखाली तुम्ही जे जे करता व त्याबद्दल जे जे बोलता त्यामागे कुठलीही वैचारिक व बुद्धीला पटणारी भूमिकाच नाही. म्हणून तुम्हाला माझे सांगणे आहे की तुम्ही या गोष्टींच्या जंजाळात स्वतःला अडकवून घेऊ नका, तर आपल्या मानसिक हालचालींचा मागोवा व कानोसा घेण्याचा पद्धतशीर आणि तीव्रतेने प्रयत्न करा. माझी खात्री आहे की त्यामुळे तुम्हाला सत्याचे दर्शन घडेल. फार कशाला, तुमच्या प्रश्नांना मी दिलेली उत्तरेही या बाबतीत तुमच्या पुढील मार्ग स्पष्ट करतील असे सुद्धा मला वाटत नाही. तर उलट त्यामुळे तुमचा मानसिक गोंधळच होण्याचा संभव आहे. कारण माझी उत्तरे तुम्हाला फक्त याबाबत जास्त माहिती पुरवू शकतात, अनुभव देऊ शकत नाहीत. जीवनात अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही की ज्यामुळे सत्याचे दर्शन घडते किंवा आत्मसाक्षात्कार होतो ती म्हणजे अनुभूती अथवा अनुभव. पाठोपाठ कुणीतरी दुसरा प्रश्न विचारेल असे मला वाटत होते, तोच त्या बागेच्या खालच्या बाजूला काहीतरी गडबड उडाली. एका मोठ्या झाडाच्या दिशेने नोकरवर्ग आरडाओरडा करीत धावत जात होता. काय झाले हे समजावून घेण्याकरता मी चेट्टीवर उभे राहून पाहू लागलो. गुरुदेव मात्र स्वस्थ शांत होते आणि श्रोत्यांनी आपली जागा सोडू नये असे सांगत होते. नोकरांचा जमाव जमला होता. तिकडे सर्व सभेचे लक्ष गेले. चौकशी करता कळले की एक मोठा साप बागेत आढळला आणि त्याच्या मागे नोकर धावले. एका झाडाच्या बुंद्यात जाऊन सापाने दडी मारली होती. नोकर व माळी यांचा त्या झाडाभोवती फेर धरून सापाला कसा मारायचा याचा बेत चालला होता आणि त्याप्रमाणे बंदुकीसह तो त्या जागी येत असलेलाही आम्ही पाहत होतो. तेवढ्यात गुरुदेवांनी स्पष्ट शब्दात चेट्टीयरच्या मुलाला थांबवले व गरीब बिचाऱ्या सर्पाला मारू नको म्हणून सुचवले. गुरुदेव उठून त्या झाडाकडे गेले. त्यांनी नोकराला बाजूला व्हायला सांगितले व साप बाहेर पडला तर त्याला कसलीही इजा होता कामा नये अशी ताकीद दिली. सर्पाची लपून बसण्याची जागा नोकरांनी दाखवली. गुरुदेव झाडाशी गेले व त्यांनी शीळ घातली. एक 7 फुटी नाग चटकन बाहेर आला आणि आपला फणा उभारून उभा राहिला. अत्यंत भयंकर जनावर होते ते. त्याला पाहताच भीतीने प्रत्येकजण मागे सरला.
मला स्पष्ट दिसत होते की गुरुदेवांसमोर प्रत्यक्ष प्राणसंकट उभे होते. स्वतःला सावरून मी पुढे सरसावलो आणि गुरुदेवांचा हात पकडला. आश्चर्य असे की ते नुसतेच हसत होते. माझ्या हातात असलेल्या त्यांच्या हाताचे सामर्थ्य केवढे मोठे आहे याची मला जाणीव झाली. ते म्हणाले, माधव भिवू नकोस, तू उभा आहेस, तेथेच राहून काय होते ते नुसते पहा. नागाने फणा पसरला. थोडा वेळ शांतपणे ताठ उभा राहिला. त्याने गुरुदेवांकडे पाहिले आणि सावकाशपणे तो त्यांच्याजवळ आला. त्यांच्या पायाला त्याने विळखा घातला आणि गुरुदेवांनीही पाळीव जनावराप्रमाणे त्याला उचलून वर घेतले. गुरुदेवांच्या हातात तो इतका साळसूद होता की ते जनावर महाभयंकर विषारी आहे हे मी विसरूनच गेलो. गुरुदेवांनी त्याला हळूवार थोपटले आणि भोवतालच्या लोकांना म्हणाले की सर्पाची भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. तो सर्प कोणालाही चावणार नाही. त्यांनी नोकरांना आपली कामे करायला जाण्यास सांगितले व सर्प घेऊन ते स्वस्थानी अशोक वृक्षाखाली आले. आता या नागापासून कसलाही धोका नाही असे कितीही सांगितले तरी गुरुदेवांजवळ नाग असताना त्यांच्याजवळ जायला कुणीही धजावले नाही. नाग निघाल्याची बातमी तोपर्यंत घरात पोचली होती. तेव्हा चेट्टीयार कुटुंबातील स्त्रियाही नाग पाहायला बागेत येऊन पोचल्या. गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे दूध मागवण्यात आले आणि नागाला त्यांनी ते पाजले. प्राणघातक सर्प गुरुदेवांशी खेळत होता हे दृश्य प्रथमच पाहत असल्याने मी थक्क झालो होतो. गुरुदेव म्हणाले, कुणाला कसलीही इजा न करणारा पवित्र असा हा नाग आहे. तो दंश करतो तो फक्त स्वसंरक्षणाकरता. त्याला कोणी दुखावले, जखमी केले तरच. मनुष्याला सुद्धा डिवचले तर त्याला राग येतो आणि विवेकबुद्धी असूनही बदला घेण्याची वृत्ती बळावते. मग या प्राण्यालाही तसे करावेसे वाटले हे निसर्ग नियमानुसार नाही का? पण प्राण्यांनाही प्रेम समजते आणि त्याबद्दल त्यांची खात्री पटली की कुठलेही जनावर कुणालाही कसलीही इजा करत नाही. गुरुदेवांचे म्हणणे जसेच्या तसे मान्य होणे कठीणच होते. परंतु समोरचे दृश्य पाहूनही त्यांच्या बोलण्याबद्दल अविश्वास दाखवणे अवघडच होते. नागाला स्वतःच्या गळ्याभोवती गुंडाळून गुरुदेव उठून घराकडे चालू लागले. चेट्टीयार काळजीयुक्त स्वरात म्हणाले, या सर्पाचे आता काय करायचे? गुरुदेव म्हणाले, तुम्ही याला खुशाल घरात बाळगा. मी हमी देतो की तो कोणालाही इजा करणार नाही. चेट्टीयार पती-पत्नी म्हणाले, गुरुदेव माफ करा, पण सर्पाची आम्हाला भीती वाटते. तुमच्या गळ्यात तो आहे हे पाहूनही आम्हाला कसेसेच होते आहे. तेव्हा त्याला घरात बाळगण्याची तर गोष्टच सोडा. तेव्हा त्याला सुरक्षित ठिकाणी कुठेतरी सोडून द्यायचे ठरले. मोटार दाराशी आली आणि गुरुदेवनी चेट्टीयार नागाला बाहेर घेऊन गेले. जमलेले लोकही आपापल्या घरी गेले आणि मी चेट्टीयारांचे चिरंजीव आणि घरातील महिला समाज सर्वजण बंगल्यात परत आलो. भाग 8. आम्ही खोलीत पोचलो असू किंवा नसू, मृदुला चेट्टीयार आपल्या भावाकडे वळून म्हणाली, रवींद्र, पाहिलंच ना केवढा भयंकर नाग आणि तो कसा साळसूदपणे गुरुदेवांच्या हातावर खेळत होता. मला तरी वाटते की एखादी दैवी शक्ती अंगी असल्याशिवाय असले चमत्कार घडणार नाहीत. तिच्या विस्तारलेल्या नेत्रात आणि आवाजातील विशिष्ट नादावरून गुरुदेवांबद्दल तिला वाटत असलेली पूज्य बुद्धी आणि आदर स्पष्ट होत होता. तिने माझ्याकडे आणि भावाकडे अशा रीतीने पाहिले की जणू गुरुदेवांबद्दल तिच्या ठायी असलेल्या भावनांशी आम्ही समरस व्हावे. दिवाणखाण्यातील मोठ्या खिडकीजवळ बसून आम्ही गप्पा सुरू केल्या. रवींद्र म्हणाला, गुरुदेवसुद्धा तुझ्या माझ्यासारखे माणूसच ना. तेव्हा झालेल्या चमत्कारामागे अतिमानवी शक्ती आहे असे मानावयास मी तयार नाही. झाले हे कसे झाले हे मला सांगता येत नसेल, पण गारुडीसुद्धा नाही का हेच करून दाखवत. गुरुदेवांजवळ तशी काही युक्ती नसेल कशावरून. मृदुला आणि रवींद्रची पत्नी यांना हे बोलणे अजिबात आवडले नाही. विशेषतः गुरुदेवांची साध्या गारुड्याशी केलेली तुलना तर त्यांना अगदी नापसंत होती. त्यांनी घडलेल्या गोष्टीवर माझे मत विचारले. मी म्हणालो, अतिमानुष व दैवी शक्तीवर माझा फारच थोडा विश्वास आहे, पण गुरुदेवांच्या मी इतक्या सन्निध होतो की गुरुदेवांनी काही युक्ती किंवा जादू केली नव्हती याबद्दल माझी खात्री पटली आहे. नाग आम्हा दोघांनाही अपरिचित होता आणि मी निक्षून सांगतो की आम्ही काही त्याला रामेश्वरहून घेऊन आलो नव्हतो. गुरुदेवांनी मंत्र म्हटल्याचे मी तर ऐकले नाही आणि गारुडी किंवा नजरबंदीचे प्रयोग करणारे ज्या प्रकारची हालचाल करतात तशीही त्यांनी केलेली नाही. मात्र गुरुदेवांनी बारीकशी शीळ घातली आणि जणू काय त्यातील भावार्थ ओळखून नाग बाहेर आला. स्पष्टच बोलायचे तर झाल्या गोष्टीवर प्रकाश पाडणारे, बुद्धीला पटणारे
किंवा बौद्धिक समाधान देणारे उत्तर मला देता येत नाही, हे मात्र खरे. तेव्हा याबाबत काहीतरी मत बनवण्यापेक्षा आपण गुरुदेवांनाच विचारलेले बरे. मृत्युलेला वाटले मी मूळ प्रश्न डावलत आहे. म्हणून ती म्हणाली, तू एक सत्य तरी लपवित आहेस किंवा स्वतःचे मत द्यायची भीती वाटून टाळाटाळ तरी करीत आहेस. रवींद्र म्हणाला, ते काही का असेना, ते कसे घडून आले असेल हे आपण तरी शोधले पाहिजे किंवा सरळ गुरुदेवांना तरी विचारायला हवे. मला नाही वाटत की या घटनेबद्दल प्रश्न विचारले तर त्यांना राग येईल असे, कारण आपणा सर्वांची त्यांना चांगली माहिती आहे. मृदुलाचे हे ठाम मत होते की गुरुदेवांजवळ निश्चितपणे अशी दैवी शक्ती आहे की ज्याच्या सहाय्याने ते चराचर वस्तूवर ताबा मिळवू शकतात. थोरल्या सौ चेट्टीयार तेवढ्यात तेथे आल्या. त्यांचेही मत मृदुलासारखे होते. रवींद्र म्हणाला, स्त्रियांची जातच भोळी भाबडी, त्यामुळे ज्या घटनेचा त्यांना अन्वयार्थ लावता येत नाही ते दैवी मानून त्या मोकळ्या होतात झाले. त्याच्या पत्नीने प्रतिजबाब दिला, नाहीतरी पुरुषांना आपल्या हुशारीचा, बुद्धीचा आणि ज्ञानाचा गर्वच फार. त्यामुळे त्यांच्या समजूतदारपणाला आणि बुद्धीला बावरून टाकणारा काही चमत्कार दिसला तरी ते कबूल करायचे नाहीत, कारण त्यांच्या अहंकाराचा पोकळ भोपळा फुटायची वेळ येते ना. मला वाटले वादाचा मूळ मुद्दा बाजूला राहून वितंड वादात त्याची परिणती होत आहे. म्हणून वादाला वेगळी कलाटणी देण्याचा मी विचार करत होतो. इतक्यात चेट्टीयार कुटुंबाच्या ओळखीची कोणी स्त्री तिथे आली आणि तिने सौ चेट्टीयारांना विचारले, कसल्या गप्पा चालल्या आहेत एवढ्या? हा अडथळा माझ्या दृष्टीने तरी स्वागतार्हच होता. मी म्हटले, सर नीट बसा पाहू आणि मग आपण बोलू. पुन्हा चर्चा सुरू झाली. रवींद्र एकसारखा गुरुदेवांना चार चौघांसारखा एक माणूस म्हणणे हे स्त्री वर्गाला सहन होत नव्हते. सौ चेट्टीयार म्हणाल्या, गुरुदेवांबद्दल असं बोलणं शोभत नाही आपल्याला. रवींद्र आपला मुद्दा न सोडता म्हणे, जे जे घडते त्याला काहीतरी कारण असतेच ना. मग ते गुरुदेव यांच्याकडून घडो, नाहीतर त्यांच्याहून वरच्या श्रेणीतील व्यक्तीकडून घडो. त्यावर मी म्हटले, रवींद्रच्या पत्नीशी मी थोडा सहमत आहे. आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या सीमा आपण ओळखायला हव्यात. मग त्यामुळे स्वतःच्या अहंकारात थोडी मुरड घालायला का लागेना? कारण असे आहे की आपणाला सर्व कळते, तेव्हा आपण जे शिक्षण संपादन केले आहे त्यामुळे आपणाला अनाकलनीय असे काही नाहीच असे वाटणे ही मोठी चूक आहे, भ्रम आहे आपला. आपण जे पाहिले त्याच्याबद्दल बुद्धीला पटणारा व गुढावर जास्त प्रकाश टाकणारा विचार आपण पुढे मांडू शकत नाही, हे खरेच आहे. मलाच काय ते समजते, हा अहंकार झाले ते समजून घेण्याच्या आडी येत आहे. मोटार गाडी परतल्याचा आवाज आला आणि आम्ही सर्वजण उठून उभे राहिलो. गुरुदेवांनी सर्वांकडे पाहून स्मित केले आणि सरळ ते आपल्या खोलीकडे वळले. चेट्टीयार खाली बसले आणि मृदुलेने अधीरतेने विचारले, त्या नागाचे काय झाले? चेट्टीयार म्हणाले, आम्ही गावाबाहेर खूप दूरवर गेलो आणि एका टेकडीपाशी गुरुदेव नागाला घेऊन उतरले. तेथे झाडे झुडपे जराशी दाट होती, तिथपर्यंत आम्ही चालत गेलो. गुरुदेवांनी हळुवारपणे नागाला खाली ठेवले आणि त्याच्या वाटेस न गेलेल्या कोणालाही दंश करू नकोस असे त्यांनी नागाला सांगितले. आश्चर्य असे की गुरुदेव जे म्हणाले ते नागाला समजल्यासारखे वाटले, कारण त्याला मोकळा सोडताच नाग जरासा सरपटत पुढे गेला आणि पुन्हा मागे वळून मी आणि गुरुदेव उभे होतो तेथे आला व फणा उभारून डोलू लागला. जणू काय जे सांगितले ते समजले याची ती कबुलीच होती. गुरुदेवांच्या दोन्ही पायांना त्याने स्पर्श केला, जणू त्यांचा निरोप घेतला आणि सरळ त्या टेकाडाकडे चालू लागला. एका मोठ्या झुडपात तो शिरेपर्यंत आम्ही वाट पाहत होतो. गुरुदेव तरीही उभे होते, कशाची तरी वाट पाहत. झुडपे हल्ल्याचा मला भास झाला आणि खरोखरच त्या झुडपावर नागाने आपला फणा वर काढला होता. तिथून नागाने इतकी कर्णमधूळ शीर घातली की ती अजूनही माझ्या कानात घुमत आहे. मला वाटते ती केवळ याच करता होती की त्याचे तिथले वास्तव्य सुरक्षित आहे असे नागाला सुचवायचे होते. मग गुरुदेवांनी पाठ फिरवली आणि आम्ही परत आलो. सौ चेट्टीयारने भक्तिभावाने हात जोडले आणि त्या म्हणाल्या, गुरुदेव प्रति ईश्वर आहेत यात संशयच नाही. त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, रवींद्र तू जर गुरुदेवाची कृपा संपादन करून शकलास तर तुझे जन्माचे कल्याण होईल. तू आपल्या खोट्या कल्पनांना तिलांजली दे आणि पाखंडीपण सोड. गुरुदेवांसारखे संत आपल्या घरात वास्तव्य करतात, इथे येऊन राहतात आणि आपणा सर्वांवर त्यांचे प्रेम आहे यासारखे आपले दुसरे सद्भाग्य नाही. जेवण तयार झाल्याची वर्दी आली. मी गुरुदेवांची तयारी झाली की नाही हे पाहायला त्यांच्या खोलीत गेलो.
नंतर जेवणघरात आम्ही पुन्हा सर्वजण एकत्र जमलो. वाढप संपले आणि दबलेल्या कुतूहलाला मृदुलेने वाचा फोडली. सकाळच्या चमत्काराबद्दल गुरुदेव, आम्हाला थोडेसे काही सांगाल तर बरे होईल. गुरुदेवाने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, जे काय झाले ते सर्वांनी पाहिलेच आहे. त्याबद्दल आणखी सांगण्यासारखे राहिले आहे असे मला तरी वाटत नाही. काही एक कारण नसता नागाचा जीव धोक्यात आला होता. मी फक्त बिचाराचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले इतकेच. रवींद्र म्हणाला, इतक्या विषारी सापाला तुम्ही बिचारा कसे म्हणता? दंश केला असता तर कोणाचाही तात्काळ मृत्यू घडला असता. सर्पदंशाने अनेक मृत्यू झाल्याची उदाहरणे माहीत असताना अशा महाभयंकर प्राणघातकी जनावराला कोणीही दया दाखवू नये असे मला वाटते. त्याची कारणे काहीही असोत. तुमच्याबद्दल यत्किंचितही अनादर न दाखवता मला जे वाटते ते सांगतो. तुमचा भलेपणा अस्थानी दाखवला गेला आहे. सर्पासारख्या भयानक प्राण्याला दयामया न दाखवता तो दिसेल तेथे ठेचून त्याला ठारच करायला हवे. गुरुदेव म्हणाले, तू हे सर्व भावनाविवश होऊन बोलत असल्याने त्यात मुळीच तथ्यांश नाही. कोणतेही बोलणे काय की कृती काय, तिचा जन्म भावनाविवशतेतून झालेला असेल तर त्याच्या मुळाशी अचूक विचार किंवा विवेक नसतोच. म्हणून अशी बडबड वा कृती बहुतांशी चुकीची असते. अगदी क्वचित प्रसंगीच ती बरोबर ठरते, केवळ बोलाफुलाची गाठ पडून. जीवित म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, जन्म आणि मृत्यू का घडतात याचा कधी तू विचार केला आहेस का? तुला जर असे वाटत असेल की तू कोणालाही ठार मारू शकतोस किंवा वाचवू शकतोस तर तो तुझा निव्वळ भ्रम आहे. जन्म देणे वा कुणाची जन्माला येण्याची क्रिया थांबवणे तुझ्या हाती आहे का? असे तुला वाटत असेल तर मला नाईलाजाने म्हणायला हवे की ते संपूर्णतया चूक आहे. मारण्या वा तारण्याच्या गोष्टी कोणाच्याही हातात नाहीत. केवळ अज्ञान आणि अहंकार यामुळे तू असे बोलत आहेस. मृदुलाला वाटले विषयाला अकारण तात्विक कलाटणी मिळत आहे. तत्त्वज्ञानापेक्षा झालेल्या चमत्काराबद्दल तिला जास्त कुतूहल होते. ती मध्येच म्हणाली, गुरुदेव, रवींद्रला तुम्ही मग केव्हा तरी तत्त्वज्ञान शिकवा. पण मला समजावून घेण्याची इच्छा आहे की तुम्ही शीळ घालताच लपलेला नाग बाहेर कसा आला? त्याला तुमची भाषा समजली का? रवींद्रच्या त्या नको त्या पद्धतीने झालेल्या मतप्रदर्शनामुळे वातावरण तंग झाले होते. ते स्त्रीवर्गाला असह्यच झाले होते आणि त्यात खेळकर वातावरण उत्पन्न होण्याकरता असेल कदाचित स्त्रीवर्गाने मृदुलेच्या प्रश्नाला साथच दिली. चेट्टीयार यांनाही त्यांचे चिरंजीव गुरुदेवाशी बोलले ते मुळीच पसंत नव्हते. गुरुदेवांनी सस्मितपणे म्हटले, मला सापाची भाषा मुळीच येत नाही, परंतु त्याची एका बाबतीत मी समजूत घालू शकलो की मी त्याला कोणत्याही प्रकारे इजा करू इच्छित नाही. साध्या व सरळ प्रेमाने त्याला बोलवित आहे. सर्पाबाबत केवळ हे खरे नव्हे तर या अवनीतलावरील प्रत्येक प्राण्याबद्दल मी हे बोलत आहे. न बोलता समजणारी हीच एकमेव भाषा आहे. खरे प्रेम कशाला म्हणतात हे जर तुम्हाला कळले तर या जगात तुम्हाला कुणाचीही आणि कसलीही भीती नाही आणि कोणी तुमच्यापासूनही भीतीने दूर पळणार नाही. अतिक्रूर आणि भयंकर सिंहापासून खाली दृष्टीस पडतायत न पडतायत अशा कृमी कीटकापर्यंत, उत्तुंग पर्वतापासून तो खाली समुद्र तळवासी वालुकामय प्रदेशापर्यंत प्रेमाची भाषा सर्वांना समजते. ती भाषा समजण्यात अडथळा उत्पन्न होतो तो अज्ञान, अहंकार, हाव, सत्ता व संपत्ती मिळवण्याची धडपड यापायी. मृदुला म्हणाली, तुमच्या म्हणण्याप्रमाणे नागाला तुमची भाषा समजली नसेल तर माफ करा गुरुदेव. नाग बाहेर येऊन तुम्ही त्याला उचलल्याबरोबर तुमच्या पायाशी त्याने लोळण कशी बरं घेतली? गुरुदेव म्हणाले, का? या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. जेव्हा सर्पाच्या ध्यानी आले की त्याच्या जीविताला धोका नाही तेव्हा उपकृत भावनेने तो लीन झाला. यापेक्षा निराळ्या कोणत्या मार्गाने त्याला आपल्या भावना प्रकट करता येणे शक्य होते? मृदुला पुढे म्हणत राहिली, सिद्धी की कायसे म्हणतात ती अतिंद्रिय दैवी शक्ती गुरुदेवांना प्राप्त झाली असली पाहिजे. गुरुदेव यावर मनापासून हसलेने म्हणाले, बेटा, तुलाच काय, बहुतांश लोकांना तसेच वाटते. ज्या तऱ्हेच्या वातावरणात तुम्ही वाढलात, तुमच्यावर ज्या शिक्षणाचे संस्कार घडले त्यानुसार तुम्ही या आणि अशा घटनांबद्दल असेच म्हणत असता. तुमचेच म्हणणे बरोबर, तुम्हाला वाटते तेच फक्त खरे अशी तुमची भावनाच होऊन बसते. ज्याचे बुद्धिगम्य उत्तर सापडत नाही त्याला तुम्ही दैवी शक्ती असे नाव देऊन मोकळे होता. तुम्हाला आज जे नैसर्गिक वाटते ते उद्या तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदाल्यावर
अगदी सहज साध्य आणि नैसर्गिक वाटू लागेल. तेव्हा मनाची समजूत पटण्याच्या दृष्टीने फरक पडतो तो जाणणाऱ्याच्या ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या मर्यादेतूनच. गुरुदेवांचा खुलासा सर्वांना पटलाच असे म्हणणे कठीण होते. पण रवींद्रनी मृदूला गप्प झाली एवढे मात्र खरे. जेवणे झाली आणि मी आपल्या खोलीत परतलो. माझ्या मुक्कामाबाबत माझ्या वडिलांना आणि भावांना मला पत्रे लिहायची होती. दुपारी माझा मित्र सपत्नीक मला भेटण्याकरता आला होता आणि आमचा सर्वांचा दुपारचा चहाही एकत्रितपणे झाला. तो मला भोजनाचे निमंत्रण द्यायला आला होता, पण मी ते स्वीकारले नाही. गुरुदेवांची उठबस करण्याचे माझे काम असल्याने आणि शिवाय गुरुदेवांचा सहवास जास्तीत जास्त मिळावा अशी माझी इच्छा असल्याने मी भोजनाचे निमंत्रण साभार नाकारले आणि त्या दोघांना माझे म्हणणे पटलेही. आदल्या दिवशीच्या सायंकाळी गुरुदेवांच्या झालेल्या प्रवचनाचा त्यांच्यावर खूपच परिणाम झाला असल्याचे त्या उभयतांनी मला पुन्हा पुन्हा सांगितले. सकाळच्या नागाबाबत घडलेला चमत्कारही त्यांच्या कानावर एव्हाना पोचला होता. जे काय घडले आणि त्याबद्दल गुरुदेवांनी जो काय खुलासा केला त्याचा थोडक्यात सारांश मी त्यांना सांगितला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.